आपण बघतोय हे ओल्या वाटाण्याचे सांडगे जे की वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकतात। अगदी ज्यांच्याकडे फ्रीज नाही तर ते वाटाणे अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून घेऊ शकतात। तर चला बघूया। याच्यासाठी 1 किलो जो वाटाणा असतो शेंगांमधला काढलेला तो गरम पाण्याने फक्त आपण उपसून घेतलेला आहे। उकळत्या पाण्यात टाकून उपसून घेतलाय आणि त्याला थोडा निथळत ठेवलाय। निथळल्यानंतर त्याच्यामधलं पूर्णतः पाणी असं निघून जातं, म्हणजे तो हाताला ओलसर लागत नाही। आणि त्याच्यासाठी रात्री 1 किलो वाटाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी रेग्युलर ज्या आपल्या घरातल्या वाट्या असतात तर त्या वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ह्या दोघं डाळी आपण घेतल्या आहेत। ह्या डाळी आपण का घेतल्या आहेत की वाटाणा याला बाइंडिंग छान येते वडीला आणि वड्याला टेस्टही छान येईल आणि छान रुचकर अशा वडी तयार होतात। त्याच्यासाठी लाल तिखटाचा मी वापर केलेला नाही। कोथिंबीर घ्या आणि ही तिखट मिरची आहे, मीडियम तिखट आहे। तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचा वापर करू शकतात, म्हणजे हिरव्या मिरचीचा। आणि जिरं घेतलं आहे 2 चमचे, म्हणजे पोहे खायचे 2 चमचे। तर रेग्युलर आपल्या घरातलं जे माप आहे तेच। आणि मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, ते किती घेतलं आहे ते पुढे सांगते। हिंग घेतलेला आहे 1 चमचा। जर 1 किलोचं प्रमाण असेल तर 1 चमचा हिंग टाकायचा। हिंग याच्यासाठी जास्तीचा टाकायचा की वड्याला नंतर भुंग लागत नाही किंवा ते कीड लागत नाही। आणि लसूण अद्रक तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, अन्यथा नाही टाकलं तरी चालतं। तर हे सगळ्या जिन्नस आपण आता मिक्सरला काढून घेत आहोत। या पद्धतीने एक एक वस्तू त्याच्यामध्ये टाकून आधी पहिल्यांदाच हे सगळं काढायला घ्या, कारण की हे काढलं की त्याच्यामध्ये मग दुसऱ्या वस्तू निघत जातात आणि सगळा फ्लेवर मग पूर्ण पिठाला व्यवस्थित लागतो। तर हे सगळं पीठ आपण मिक्सरला काढून घेतलं आहे। असं छान हिरवगार मस्त वाटाण्याचं पीठ तयार झालं आहे आणि आता आपण त्याचे सांडगे तयार करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आधी आपण मीठ टाकणार आहोत। मीठ किती टाकायचं तर ह्या ठिकाणी जवळजवळ हे 1.5 किलो आपलं सगळं सारण आहे। तर 1.5 किलो म्हणजे वस्तूचं सारण 1.5 किलो प्रमाण, तर त्याच्यासाठी 3 चमचे मी मीठ घेतलं आहे आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे। तर आपण हे कालवून बघूया। मिठाच्या कण्या थोड्या 2 कण्या जास्त घ्यायच्या। हिंग याच्यासाठी टाकायचं की आपल्या सांडग्याला भुंगी लागणार नाही, याच्यासाठी हिंग जास्तीचा टाकायचा। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। मिठाचं प्रमाण आपण बघणार आहोत की कमी जास्त किती आहे। जर बरोबरीचं असेल तर थोडं अजून आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये। जर व्यवस्थित असेल तर टाकायची आवश्यकता नाही आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे। हे बघा, हे सगळं मिक्स करून झालंय। टेस्ट घेतली मी, थोडं मीठ मला कमी वाटतंय तर आपण थोडं मीठ टाकून घेतोय। ह्या पद्धतीने अगदी अर्धा चमचा मीठ मी वाढवलंय नंतर, म्हणजे जवळजवळ 1 किलो वाटाण्यासाठी 3.5 चमचे मीठ आपल्याला टाकायचं आहे। आणि असे एका पॉलिथिनवर आपल्याला हे सांडगे मस्त असे तयार करून घ्यायचे आहेत। असे सांडगे पाडायचे आहेत। तर ह्या पद्धतीने सांडगे पाडले तर ते वाळून अगदी कमी होतात। सावलीत असे सांडगे तयार करून घ्या आणि नंतर उन्हाच्या दिशेने तुम्ही हे ठेवू शकतात। 2 दिवसात अगदी सांडगे वाळून होतात। छान वाटाण्याचे सांडगे खायला अगदी चविष्ट, पावभाजीत सुद्धा तुम्ही हे टाकू शकतात। तर रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।